डाळीचं पुरणासाठी डाळ शिजवली होती ना, त्यातली थोडीशी डाळ आहे आणि ते त्याच्यातलं पाणी आहे. त्याच्यातलं पाणी त्याच्यातलं. आणि नंतर पुरण टाकायचं थोडंसं, आपल्याला जसं आवडेल तसं आवडीप्रमाणे. अच्छा. पण मग त्याच्यात गुळ पण होता ना आता पाण्यात? हा, आता गुळ टाकायची गरज नाही. ओके. मग जर नसेल तर गुळ टाकायला. हा, त्याची पेस्ट आहे. खोबरं, मग नसेल तर चिंच कोकम टाकलं तरी चालतं. या सीझनला आंबा असतो ना, आणि आम्हाला यावेळेला मिळाला होता कैऱ्या म्हणून शक्य झालं. नाहीतर मी का चिंच टाकते, थोडीशी चिंच जर कैरी नसेल तर टाकायची. चिंच की कैरी किंवा कोकम कशासाठी, तर आंबट गोड झालं पाहिजे. ते आंबट गोड तिखट त्या तिन्ही चवी त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत. ओके. हे सगळं शिजलेलंच असतं, डाळ पण शिजलेली असते, त्याचं पुरण पण, आणि खोबरं ते काय शिजायला घेणार. एक उकळ आली की मीठ टाकायचं की झालं. पण मग वेगळं आता बारीक केलेलं पुरण पण टाकायला लागतं? थोडंसं टाकायचं. मग ते आपण कधी टाकणार? नंतर केलं नाही ना, बारीक केल्यावर. मग ते टाकून परत एक उकळ काढायची. मग ते पुरण केवढं टाकायला लागतं? थोडंसं. ओके. एवढूसा गोळा टाकायचा. ठीक आहे. आता काय करायचं? आता हे पुरण बारीक केलेलं आहे ते आता टाकते. मग नव्हतं बारीक केलेलं. ओके. टाकले आणि आता एक उकळी देते त्याला. ओके. जा. अशा प्रकारे आता एक उकळी आली की आपल्याला गॅस बंद करून हे छान वेळवणी सर्व करायचं आहे. तर होळी शिमगा हा कोकणवासियांचा अगदी जिव्हाळ्याचा सण. होळी म्हटली की पुरणाची पोळी आलीच आणि त्याबरोबर वेळवणी सुद्धा हवंच. गोड पोळी बरोबर हे आंबट गोड तिखट असं वेळवणी खूप सुंदर लागतं. तर सणानुसार बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक पदार्थांची रेसिपी जतन करण्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न खास तुमच्यासाठी.